Good morning, all of you. Today we will see the figures of speech from poem number 1, The Song of Open Road, Standard 12th English. आज आपण 12वीच्या पहिल्या कवितेमधल्या फिगर्स ऑफ स्पीच पाहणार आहोत. द सॉन्ग ऑफ द ओपन रोड. याच्यात अगोदर मी माझं लर्न विथ जॉय हे चॅनल आपल्याला सबस्क्राइब करण्याची विनंती करतो. चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी अगदी सोपी पद्धत इथं सांगितलेली आहे. इन दिस पोएम देर आर 9 to 10 lines and we will see the figure of speech of these 9 to 10 lines. First line, a foot and light-hearted I take to the open road. So what is the figure of speech? First one is metaphor. Why? Because in this line, road indirectly compared to the road of life. या ओळीमध्ये रस्ता जो आहे तो आपल्या जीवनाचा रस्ता याच्याशी त्यांनी कंपॅरिझन केलेली आहे. आणि म्हणून जेव्हा इनडायरेक्ट कंपॅरिझन असते त्यावेळेस मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच असतो. अनदर फिगर ऑफ स्पीच इज ऑल्सो देअर अँड इट इज अलिटरेशन. वाय? अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच का आहे? कारण या वाक्यामध्ये या लाईन मध्ये ट हा साऊंड रिपीट झालेला आहे, म्हणून या वाक्याचा फिगर ऑफ स्पीच अलिटरेशन सुद्धा होतो. नेक्स्ट लाइन, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर द लॉन्ग ब्राउन पाथ बिफोर बी. Inversion figure of speech is there. The words in the line have been rearranged for poetic effect. आता आपण इन्व्हर्जन केव्हा होतो अलंकार? ज्यावेळेस वाक्य ग्रॅमॅटिकली प्रॉपर नसतं, म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट या पद्धतीने. आणि पोएम्स मध्ये रायमिंग वर्ड्स साठी अशा प्रकारची वाक्य अशा प्रकारच्या लाईन्स असतात. आणि म्हणून या सेंटेन्सचा फिगर ऑफ स्पीच, या लाईनचा फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन येईल. नेक्स्ट, द लॉन्ग ब्राउन पाथ बिफोर मी लीडिंग वेर एव्हर आय चूज. अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच इज देअर बिकॉज एल साऊंड हॅज बीन रिपीटेड. लॉंगचा एल, लीडिंगचा एल, आणि म्हणून अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच इथं आपल्याला दिसतोय. Second one is personification. The path has been given the animate quality of leading. म्हणजे ज्या वेळेस निर्जीव वस्तूंना सजीवांचे गुण प्रदान केलेले असतात त्यावेळेस पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. या ठिकाणी तसंच आहे. पाथ म्हणजे काय? रस्ता. हॅज बीन गिव्हन द एनिमेट क्वालिटी, याला एनिमेट क्वालिटी दिलेली. बिफोर मी लीडिंग व्हेर एव्हर आय चूज, म्हणजे तो रस्ता लीडिंग करतोय, लीडरशिपचं काम करतोय. पण प्रत्यक्षात तसं काही करत नाही, तसं माणसं करतात. आणि म्हणून हा फिगर ऑफ स्पीच पर्सॉनिफिकेशन होतोय. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, नेक्स्ट लाईन, हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. रिपिटिशन का म्हणून? कारण या ठिकाणी in this line I and good fortune, these words are repeated. बघा, आय हा शब्द जो काही आहे हे 2 वेळेस आलेला आहे आणि गुड फॉर्च्यून हा शब्द सुद्धा 2 वेळेस आलेला आहे. जेव्हा एखादं लेटर रिपीट होतं तेव्हा तो होतो अलिटरेशन, आणि ज्या वेळेस शब्द रिपीट होतो तेव्हा होतं रिपिटिशन. नेक्स्ट लाइन, henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. अगेन रिपिटिशन, कारण या लाईन मध्ये आपल्याला नो मोर हा वर्ड रिपीट झालेला दिसतोय. दॅट्स वाय रिपिटिशन इज देअर. अगेन अलिटरेशन इज ऑल्सो देअर इन दिस लाईन, कारण याच्यामध्ये एन साऊंड जो आहे तो रिपीट झालेला आपल्याला दिसतोय. नो, नोचा, नीडचा,
नथिंगचा. So that's why alliteration is also there. Next line, done with indoor complaints, libraries, querulous criticism. Alliteration is there because in this line, which sound repeats? C sound repeats. C. Complaintचा C, criticismचा C, आणि म्हणून alliteration. Next, I know they are very well where they are. Repetition is there because they are, these words repeated again and again. Alliteration is also there because W sound has been repeated. Well, where, यांचा W sound repeat होतोय. Next line, I know they suffice for those who belong to them. Alliteration because in this line, in the 8th line, TH sound repeats. So that's why, see here TH and देचा TH, दोचा TH, देमचा परत TH, आणि म्हणून alliteration हा अलंकार इथं होतोय. Next, still here I carry my old delicious burdens. Paradox. Because burden cannot be delicious, opposite meanings are there. आता burden हे delicious कसं असू शकेल? Burden म्हणजे काय? होजं. आणि ते होजं delicious कसं असू शकेल? आता delicious आपण एक आनंद किंवा म्हणजे रुचकर या अर्थाने वापरतो, पण रुचकर म्हणजे काय? चांगलं जेव्हा लागतं तेव्हा. आता बर्डन कसं चांगलं लागू शकतं आपल्याला? आणि म्हणून इकडे बर्डन जेव्हा आपण शब्द उच्चारतो तेव्हा होजं, काहीतरी आपल्याला दडपण आणि एक चिंता, पण तिकडे डेलिशियस या दोन शब्दांमध्ये विरोधाभास आहे. म्हणून पॅराडॉक्स हे फिगर ऑफ स्पीच आहे. नेक्स्ट लाईन, आय कॅरी देम मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी व्हेर एव्हर आय गो. रिपिटिशन इज देअर because the words I carry them, these words are repeated, so there is repetition. Alliteration is also there. In this line, the sound W and M repeats again and again. So again here in this line, alliteration is there. Antithesis is also there because men and women, see the line, men and women, opposite words in this sentence. आता ठीक आहे, तो एक आपण वेगळा विचार केला, मराठीत आपण शिकलोय लिंग बदला, त्याचं ते मेन अँड वुमेन होतं, परंतु या ठिकाणी माणूस आणि स्त्री हे विरुद्ध अर्थाने जरी वापरलेलं नसेल, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी एक विरोधाभास इथून आपल्याला दिसतोय, आणि म्हणून अँटिथेसिस. Last line, I am filled with them and I will fill them in return. Repetition again because them, these words repeat again and again. So here I stop and thank you for watching my video. We will meet soon in the next video. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण भेटूया, ज्याच्यामध्ये दुसऱ्या पोएमचे फिगर ऑफ स्पीच आपण घेऊयात. ओके, once again thank you.